उत्पत्ती प्रकरण 42. धान्य मिळवण्यासाठी योसेफाचे भाऊ मिस्र देशास येतात. याकोबाने ऐकले की मिस्र देशात धान्य आहे. तेव्हा तो आपल्या मुलास म्हणाला, तुम्ही एकमेकांच्या तोंडाकडे का पाहत राहिला आहात? तो म्हणाला, पहा, मिस्रात धान्य आहे असे मी ऐकतो. तुम्ही तेथे जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा, म्हणजे आपण जगू, मरणार नाही. मग योसेफाचे 10 भाऊ धान्य खरेदी करण्यासाठी मिस्र देशास गेले. तथापि योसेफाचा भाऊ बन्यामीन यास याकोबाने त्याच्या भावांबरोबर पाठविले नाही, कारण तो म्हणाला, कदाचित त्याला एखादा अपाय व्हावयाचा. ह्याप्रमाणे इस्रायलाचे मुलगे इतर लोकांबरोबर धान्य खरेदी करण्यास आले, कारण कनान देशात दुष्काळ पडला होता. योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता आणि देशातल्या सर्व लोकांस तोच धान्य विकित असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लवून त्यास मुजरा केला. योसेफाने आपल्या भावास पाहताच ओळखले, तथापि त्यांच्याशी अनोळख्यासारखे वागून त्याने कठोरपणाने त्यास विचारिले की तुम्ही कोठून आला? त्यांनी म्हटले, कनान देशातून धान्य खरेदी करण्यास आम्ही आलो आहोत. योसेफाने आपल्या भावांना ओळखले, पण त्यांनी त्याला ओळखले नाही. मग त्यांच्याविषयी जी स्वप्ने पडली होती त्यांचे योसेफास स्मरण होऊन तो त्यास म्हणाला, तुम्ही हेर आहात, देशाची मर्मस्थाने पाहण्यासाठी तुम्ही आला आहात. ते म्हणाले, महाराज, नाही, आपले दास अन्न सामग्री खरेदी करण्यास आले आहेत. आम्ही सर्व एकाच पुरुषाचे मुलगे असून सरळ माणसे आहोत. आपले दास हेर नव्हेत. तो त्यास म्हणाला, नाही, तुम्ही देशाची मर्मस्थाने पाहण्यास आला आहात. ते म्हणाले, आम्ही आपले दास 12 भाऊ असून कनान देशातल्या एका पुरुषाचे मुलगे आहोत. सर्वात धाकटा आज मितीस बापापाशी आहे व एक नाहीसा झाला. मग योसेफ त्यास म्हणाला, तर मग मी तुम्हास म्हटले तेच खरे आहे, तुम्ही हेरच आहात. आता तुमची कसोटी पाहतो. फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुमची येथून सुटका होणार नाही. आपल्यापैकी एकास त्या भावाला आणावयास पाठवा. तुम्ही येथे अटकेत राहा, म्हणजे जे तुम्ही म्हणता ते खरे आहे किंवा नाही याची परीक्षा होईल. नाहीतर फारोच्या जीविताची शपथ, तुम्ही हेर ठराल. मग त्याने त्यास 3 दिवस एकत्र अटकेत ठेविले. योसेफ त्यास 3ऱ्या दिवशी म्हणाला, मी देवाचे भय बाळगणारा आहे, म्हणून हेच करा, म्हणजे तुमचा जीव वाचेल. तुम्ही सरळ माणसे असला तर तुम्हा भावातल्या एकास तुमच्या ह्या बंदीगृहात राहू द्या आणि तुमच्या घरच्यांची उपासमार निवारण्यासाठी तुम्ही धान्य घेऊन जा आणि तुमच्या धाकट्या भावास मजकडे घेऊन या, म्हणजे तुमचे म्हणणे खरे ठरेल व तुमचे मरण टळेल. त्यांनी तसे केले. मग ते एकमेकास म्हणाले, आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता व आपण त्याचे दुःख पाहिले असताही त्याचे ऐकले नाही, म्हणून हे दुःख आपणावर आले आहे. रौबेन त्यास म्हणाला, मुलास काही अपाय करू नका असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय? पण तुम्ही माझे ऐकले नाही. पहा, आता त्याच्या रक्ताचा बदला द्यावा लागत आहे. योसेफाचे व त्यांचे भाषण दुभाषातर्फे चालले होते, म्हणून आपण बोललो ते त्याला समजले असेल असे त्यास वाटले नाही. तो त्यांच्यापासून एका बाजूस जाऊन रडला. मग परत येऊन तो त्यांच्याशी बोलू लागला. त्याने त्यांच्यातून शिमोनास काढून त्यांच्या देखत बांधिले. मग योसेफाने आज्ञा दिली की त्यांच्या गोण्यात धान्य भरा, प्रत्येकाचा पैसा ज्याच्या त्याच्या गोणीत टाका, वाटेसाठी शिधा सामग्री द्या. आणि त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था झाली. योसेफाचे भाऊ कनान देशाला परत जातात. ते गाढवांवर धान्य लादून तेथून निघाले. त्यातल्या एकाने वाटेत उतारशाळेत आपल्या गाढवाला दाणा देण्यासाठी आपली गोणी उघडली, तेव्हा आपला पैसा गोणीच्या तोंडाशी असलेला त्याने पाहिला आणि तो आपल्या भावांना म्हणाला, माझा पैसा परत केला आहे, पहा, हा माझ्या गोणीत आहे. तेव्हा त्यांच्या काळजाने ठाव सोडिला. ते थरथर कापत एकमेकांकडे वळून म्हणाले, देवाने आपणास हे काय केले? मग ते कनान देशी आपला बाप याकोब ह्याच्याकडे जाऊन पोहोचले
आणि आपला सर्व वृत्तांत त्यांनी त्यास सांगितला तो असा. त्या देशाचा अधिपती आम्हाशी कठोरपणाने बोलला व त्याने आम्हास देश हेरणारे ठरविले. आम्ही त्यास म्हणालो, आम्ही सरळ माणसे आहो, आम्ही हेर नाही. आम्ही 12 भाऊ आमच्या बापाचे मुलगे आहो. एक नाहीसा झाला आणि सर्वात धाकटा आज मितीस कनान देशात आमच्या बापापाशी आहे. यावर तो मनुष्य म्हणजे देशाचा अधिपती आम्हास म्हणाला, तुम्ही सरळ माणसे आहात अशी माझी खात्री होण्यास एवढे करा की तुम्हा भावातल्या एकास माझ्यापाशी राहू द्या आणि आपल्या घरच्यांची उपासमार निवारण्यासाठी तुम्ही धान्य घेऊन परत जा. तुम्ही आपल्या धाकट्या भावास घेऊन या, म्हणजे मला खात्री पटेल की तुम्ही हेर नाही तर सरळ माणसे आहात. मग तुमचा भाऊ मी तुम्हास परत देईन आणि तुम्हास ह्या देशात ये जा करिता येईल. ते आपल्या गोणी रिकाम्या करीत असता प्रत्येकाची पैशाची थैली ज्याच्या त्याच्या गोणीत आढळली. त्यांनी व त्यांच्या बापाने त्या पैशांच्या थैल्या पाहिल्या तेव्हा ते फार घाबरले. त्यांचा बाप याकोब त्यास म्हणाला, तुम्ही माझी व माझ्या मुलांची ताटातूट केली आहे. योसेफ नाहीसा झाला, शिमोन नाही, आणि तुम्ही बन्यामिनालाही घेऊन जाऊ पाहता. मजवर ही सर्व अरिष्टे आली आहेत. मग रौबेन आपल्या बापास म्हणाला, मी जर त्यास तुमच्याकडे घेऊन आलो नाही तर माझे 2 मुलगे मारून टाका. त्याला माझ्या हवाली करा, मी त्यास परत आपल्याकडे आणीन. तो म्हणाला, माझ्या मुलास मी तुम्हाबरोबर पाठविणार नाही, कारण त्याचा भाऊ मेला आहे आणि तो एकटाच राहिला आहे. ज्या मार्गाने तुम्ही जात आहात त्यात त्याच्यावर काही अरिष्ट आले तर तुम्ही मला दुःखी करून हे माझे पिकलेले केस अधोलोकी उतरावयास कारण व्हाल.